जेव्हापासून मी खोपोलीने शिफ्ट झालो की नाही तेव्हापासून सगळं मला जवळजवळ वाटायला लागले. म्हणजे बघा ना, खोपोलीपासून 30 ते 40 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 10 किल्ले आहेत. त्यातल्या एका किल्ल्यावरती मी आज चाललोय, तो म्हणजे मृगगड. तर नमस्कार मंडळी, मी राजन आणि हा आपला मित्र सौरभ. तर ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो होतो मृगगडला. 2 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचतोय भेलीव गावी, जो की खोपोली पाली मार्गावर आहे. तिथल्याच एका काकांना विचारून आम्ही चालू करतोय ट्रेक. ट्रॅकच्या सुरुवातीला पूर्ण असं फुलांची चादर पसरलेली असते आणि जसं पुढे जाईल तसं पूर्ण घनदाट जंगल चालू होतं. तसं तर वन डे साठी हा ट्रॅक एकदम बेस्ट आहे. तासभर ट्रेक करून आम्ही दोघं वरती पोहोचतोय. किल्ला तर तसा छोटाच आहे, पण तिथं वरती गेल्यावर जो पॅच आहे तो लई मोठा आहे. तिथं पूर्ण आमची हालत खराब झालती, कारण आमचे शूज एकतर घसरालते आणि वर जायला खूप प्रॉब्लेम आलते. आणि त्यात सौरभला लावलेल्या अंदाजामध्ये पावसाच्या जागी ऊन पडलेलं, त्यामुळे त्याचा पण अंदाज चुकलेला आणि त्याची शिक्षा मी भोगालतो. तिथं वरती जाताना मला असं पायच ठेवायना, कारण पाय पूर्ण माझे घसरालते. तर म्हणलं अपयश यशाची पहिली पायरी आहे असं म्हणत घेतलं नाव आणि डायरेक्ट टाकला पाय वरती आणि पोहोचलो की वरती. तिथं वरती जाऊन म्हणलं जरा आराम करूयापासून 2-3 मिनिटं, तर मागा बघतोय तर सौरभ झालता आडवा. त्याला आलेलं उकडायला. असं वाटलं होतं की इथनं पुढे सगळं निवांत असेल, पण असं कधी झालंय काय? मेन पॅच तर अजून बाकी आहे. तसं तर हा किल्ला खूप छोटा आहे, पण याच्या ह्या 90 डिग्रीच्या स्टेप्स खूप खतरनाक आहेत. जो अनुभव मला आज भेटलाय तो खूप वेगळाच होता. लोणावळ्याच्या टायगर व्हॅली मधून दिसणारा हा किल्ला खूप खतरनाक होता. असं वाटलं होतं या किल्ल्यावर फक्त आम्ही 2 जणच आहे, पण पुढे गेल्यावरती आम्हाला हे दोस्त लोक भेटले. त्यांनी आम्हाला चांगलीच कंपनी दिली. मला नाही वाटत याच्यापेक्षा बेस्ट कंपनी दुसरी कुठली असेल. मग काय, थोडा वेळ किल्ला बघून तिथे आराम करून आम्ही 4 जण निघालो खालच्या वाटेत. खाली गेल्यावर पूर्ण आम्हाला पावसानं सरप्राईज केलं. मगाशी जे कडक ऊन होतं ते जाऊन पूर्ण पावसाळी वातावरण झालं आणि या आमच्या 2 साथीदारांनी खाली गेल्यावरती त्यांच्या पूर्ण टोळीची भेट करून दिली. अख्खे 7-8 जण सोबत. मग म्हणले जाताना ना काहीतरी गिफ्ट द्यायला लागते. मग तिथनंच बिस्किट वगैरे घेऊन त्यांना खायला घातलं. ते बघा कसं करलेत मला. असो, जर तुम्ही पण वन डे साठी काय प्लॅन करत असाल तर 100% मृगगडला भेट द्या. तोपर्यंत आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.